रायगडावर उगवला स्वराज्याचा सूर्य. रायगडाच्या त्या पवित्र भूमीवर आज इतिहास जागा झाला. सह्याद्रीच्या कणाकणातून स्वराज्याचा जयघोष दुमदुमला. वर्षानुवर्षाच्या संघर्षातून, मावळ्यांच्या त्यागातून, रक्ताच्या प्रत्येक थेंबातून स्वप्न एक साकार झाले. जिजाऊंच्या त्या संस्कारांनी शिवबांना दिशा दिली. रयतेचे राज्य उभारा म्हणत मातेने प्रेरणा दिली. तोरणा, राजगड, प्रतापगड किल्ले सारे साक्षी झाले. अफजलखानाचा पराभव पाहून शत्रूही थरथर कापू लागले. सुरतची मोहीम, सिंहगडाची गाथा, शौर्याच्या कथा अमर झाल्या. तानाजी, बाजी, मुरारबाजी वीरांच्या बलिदानाने वाटा उजळल्या. आणि अखेर तो सुवर्ण दिवस ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी आली. रायगडाच्या राज्यसभेमध्ये मंगलवेळ उजाडून गेली. गागाभट्टांनी मंत्रोच्चार केले. वेदांचा नाद घुमू लागला. सुवर्ण सिंहासनावर बसता महाराष्ट्राचा मान वाढला. गंगाजलाने अभिषेक झाला. पवित्र जलाने स्नान झाले. छत्रपती ही पदवी मिळता स्वराज्याचे स्वप्न पूर्ण झाले. आकाशात भगवा दिमाकात फडकला. तुतारीचा नाद घुमला. जय भवानी, जय शिवाजी घोषणेने रायगड दणाणला. रयतेच्या डोळ्यात आनंद अश्रू, मावळ्यांच्या चेहऱ्यावर अभिमान. आज त्यांच्या परिश्रमांना मिळाला होता खरा सन्मान. हे राज्य नव्हते केवळ सिंहासनाचे, हे राज्य होते जनतेसाठी. धर्म, न्याय आणि स्वाभिमानासाठी उभे राहिले जगासमोर दिमाखाने. चला स्मरूयात त्या महान राजाला, ज्याने इतिहास घडवला. स्वराज्याच्या त्या तेजस्वी सूर्याने भारतभूमी उजळवली. रायगड आज ही सांगतो कथा शौर्याची आणि पराक्रमाची. जय भवानी, जय शिवाजी.